हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा खूप दिवसांनी आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सुमिटवनी. आणि मी आता आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये. आजचा व्लॉग खास असणार आहे कारण आज डे आउट विथ श्याम राजपूत त्याच्याबरोबर आहे. हा मला छत्रपती संभाजीनगर फिरवणार आहे. आम्ही बाईकवर फिरतोय आणि खूप दिवसांनी बाईकवर फिरताना खूप मज्जा येते. माझा काही आवाज तुम्हाला ऐकू येत नसेल, खूप वार आहे. इकडे कुठे चाललोय आपण? बेरूच्या लेणीला, एलोरा केव्स. एलोरा केव्स. तो बताओ यार. चल आधी मध्ये येऊन केवढं सुंदर आहे यार. इतकी वर्ष का पाहिलं नसेल मी हे. मला वाटलं पाहिलं. ब्युटिफुल. श्याम दादा, थँक्यू रे. तुझ्यामुळे इतकी सुंदर जागा मला बघायला मिळाली. खरं तर सगळ्यांनी बघायला हवी. केवढं सुंदर आहे हे. थँक्यू गाईड. गावरान पेरू. गावरान पेरू. इथे जर तू पडली वगैरे वगैरे तर गोस्वामी सर मला काय बोलतील या विचाराने मी घाबरलेलो. तुला इथे सुद्धा गोस्वामी सर आठवले. सगळीकडे यत्र तत्र सर्वत्र गोस्वामी सर. वा वा. एकदा सरांना घेऊन इथे यायला पाहिजे. म्हणजे सर आलेच असतील ऑफकोर्स, पण आत्ता. वनी सांभाळून उतरा. चप्पल हातात घेतली, ठीक आहे बाबा, आरामात. आता आम्ही वेरूळच्या या धबधब्याजवळ आलेलो आहोत आणि वनी सांभाळत सांभाळत चालली आहे. मगाशी येताना आम्ही या रस्त्याने आलो, पण अचानक पाऊस सुरू झालाय आणि आमचा रस्ता बंद झालेला आहे. काय करायचं दादा? हे बघितलं का? आम्ही तिथून गेलो की डायरेक्ट खाली, आणि या थांबत नाहीये. यांनी डोकं लावलेलं आहे, हे वरून आलेत. मी कसं चढू वरती? इथून आम्ही क्रॉस करून आलेलो. कसं केलं ते नाही सांगू शकत. हॅलो. काल खरं तर आम्हाला खूप फिरायचं होतं. काल म्हणते मी, कारण रात्री व्हिडिओ बनवायचा राहून गेला, कारण खूप पाऊस होता. खूप भिजलो होतो आम्ही. जवळजवळ 1.5 तास बाईकवर भिजत भिजत थंडीत कुडकुडत आलो. त्यामुळे व्हिडिओ बनवायचा राहून गेला आणि फक्त आम्ही एलोरा केव्सच फिरू शकलो पावसामुळे. बरंच फिरायचं राहिलंय. दौलताबादचा किल्ला फिरायचा होता. अजून 2-3 ठिकाणं होती, तिथे जायचं होतं, पण सगळंच राहून गेलं. मी पुन्हा येणार आहे फिरायला, कारण खरंच खूप सुंदर आहे छत्रपती संभाजीनगर. इतकं मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे हे, आणि हे सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. खूप सुंदर ठिकाण आहे, खूपच सुंदर. एलोरा केव्स पाहिल्याच पाहिजे. अजिंठा लेणी, तिकडचं कैलास मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. इतकं सुंदर विद्यापीठ आहे की तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला बाहेर यावंसच वाटणार नाही. इतकं मोठं, भव्य आणि खूप सुंदर असलेलं विद्यापीठ आहे. तुम्ही नक्की भेट द्या. आणि मी पुन्हा येईन तेव्हा अजून जागा एक्सप्लोर करेन. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लव्ह यू.